संतोष मगर ऑफिशियल या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. शिक्षक भरती व शैक्षणिक घडामोडी संदर्भातल्या लेटेस्ट अपडेट्स आपण या चॅनलला पाहतो. तुम्ही हा व्हिडिओ जर फेसबुकवरती पाहत असाल तर फेसबुकला फॉलो करायला विसरू नका. आज प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण संचालनालय पुणे यांच्या माध्यमातून एक पत्र आले आणि हे पत्र कार्यरत शिक्षक तसेच भावी शिक्षक या सर्वांच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. का महत्त्वाचं आहे त्याची हेडलाईन वाचल्यानंतर तुमच्या लगेच लक्षात येईल. विषय आहे सन 2025 आणि 26च्या संच मान्यतेनुसार अतिरिक्त शिक्षकांचं समायोजन. सर्वांना माहिती आहे की संच मान्यतेच्या दृष्टीने एक शासनाने निर्णय घेतला होता. त्यामध्ये जे काही अटी नियम घालून दिलेले होते तर ते पत्र होतं 15/3/2024चं. मग त्यावेळेस अनेक शिक्षक संघटना ह्या कोर्टामध्ये गेल्या आणि त्या पत्राला स्थगिती द्यावी, त्या शासन निर्णयाला स्थगिती द्यावी यासाठी अनेकांनी कोर्टामध्ये याचिका दाखल केल्या होत्या. याचं कारण असं होतं की महाराष्ट्रामध्ये शिक्षकांची अतिरिक्तचं प्रमाण हे मोठ्या प्रमाणावरती होईल आणि त्यामुळं विद्यार्थ्यांचंही शैक्षणिक नुकसान होऊ शकतं हे त्या ठिकाणी त्या याचिकेमध्ये मांडलेलं होतं. आणि त्यामुळं या निर्णयाला तात्पुरती स्थगिती मिळाली. परंतु ज्यावेळेस सुनावणी झाली त्या सुनावणीमध्ये माननीय न्यायालयाने याचिका क्रमांक जे ते मुंबई येथे दाखल झालेल्या होत्या त्यामध्ये 54/26 54/56 54/56/2025 म्हणजे या वर्षी ती दाखल केलेली होती. आणि या याचिकेमध्ये न्यायालयाने 23/4/2025ला रोजी जैसे ते आदेश पारित केलेले होते. पारित केलेले असल्याने सन 24-25च्या संच मान्यतेनुसार अतिरिक्त ठरणाऱ्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समायोजनाच्या कार्यवाहीस स्थगिती होती. म्हणजे त्यावेळेस काय झालं होतं की त्या निर्णयाला आव्हान दिल्यानंतर कोर्टाने निर्णय दिला होता की परिस्थिती जैसे ते ठेवा, म्हणजे जसं आहे तसंच सध्या राहू द्या. त्यामुळं कुठलंही समायोजन झालं नाही किंवा शासनाने जो परिपत्रक काढलं होतं शासन निर्णय घेतला होता 15/3/2024चा या दृष्टीने कुठलंही कामकाज झालं नाही किंवा या पत्रावरती कारवाई केली नाही कारण त्याला स्थगिती दिलेली होती. आणि त्यानंतर मान्य उच्च न्यायालय मुंबई यांनी याचिका क्रमांक जे 54/56/25 या मान्य न्यायालयाने 14/11/2025 रोजीच्या आदेशामध्ये शासन निर्णय जो होता 15/3/24चा तर या शासन निर्णयान्वये समायोजनाच्या प्रक्रियेच्या अनुषंगाने दाखल केलेल्या याचिका क्रमांक 54/56/25 सह इतर याचिका त्या ठिकाणी निकाली काढलेल्या आहेत. मग निकाली काढल्यामुळं त्या ठिकाणी ऑर्डर दिल्यामुळं काय झालं की त्या अनुषंगाने शासन निर्णय जो होता 15/3/24चा त्या तरतुदीनुसार ज्या तरतुदी त्यामध्ये दिल्या त्या 25/26च्या संच मान्यतेने अतिरिक्त ठरणाऱ्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समायोजनाबाबतची रिक्त जागा म्हणजे समायोजन करताना रिक्त जागा संवर्ग विषय वियेतानिहाय या व अतिरिक्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांची तात्पुरती यादी दिनांक 13/2/2026 घोषित करावी असं त्या ठिकाणी सांगितलं. 13/2/2026 एक तात्पुरती यादी त्या ठिकाणी घोषित करावी. तदनंतर जिल्हा स्तरावरील समायोजनाची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर रिक्त जागा संवर्ग इयत्तानिहाय या अतिरिक्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांची तात्पुरती यादी शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक आणि विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाला 10/3/2026 पूर्वी त्या ठिकाणी सादर करायचे. त्यानंतर विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी अनुदान प्रकार व व्यवस्थापन प्रकारानुसार समान असणाऱ्या रिक्त पदावर अतिरिक्त शिक्षकेतर कर्मचारी यांचे विभागीय स्तरावरती समायोजन करायचे. त्याची प्रक्रिया 25/3/2026 पूर्ण करावी असं त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि उर्वरित रिक्त पदांचा तपशील अतिरिक्त कर्मचारी यादी रिक्त पदांचा प्रवर्ग विषय अनुदानाचा प्रवर्ग व्यवस्थापनाचा प्रकारासह संचालनालयास म्हणजे माहिती कशी आहे की आधी जिल्हा स्तरावरती विषयनिहाय प्रवर्गनिहाय यानुसार ती यादी तात्पुरती यादी बनवायची, तिथे समायोजन करायचं. त्यानंतर अतिरिक्त ठरणाऱ्याला समायोजन हे उपसंचालक कार्यालयात जाणार. नंतर ते विभागीयमध्ये त्याचा अतिरिक्त शिक्षक जे आहेत किंवा कर्मचारी शिक्षकेतर त्यांचं समायोजन होणार आणि नंतर ती यादी
राज्य शासनाकडे गेल्यानंतर शिक्षण संचालकाकडे गेल्यानंतर ती 31/3/2026 5 वाजेपर्यंत पाठवायची असं या पत्रकात नमूद केलेलं आहे. आणि शिक्षणाधिकारी माध्यमिक विभागीय शिक्षण उपसंचालक हे काय करतील की सन 2025-26चे संच मान्यतेनुसार शिक्षक शिक्षेतर कर्मचारी समायोजन प्रक्रिया उपरोक्त नमूद केलेल्या कालावधीत पूर्ण करून विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी रिक्त पदाचा तपशील, अतिरिक्त कर्मचारी यादी, रिक्त पदांचा प्रवर्ग, विषय, अनुदान, व्यवस्थापनाचा प्रकारासह संचालनालयास सोबत जोडलेल्या नमुन्यातील तपशिलासह 31/3/2026 पर्यंत त्यांनी ते पाठवायचं आहे. आणि 31/3/2026 जे विभागीय स्तरावर समायोजन झाल्यानंतर म्हणजे परत विभाग झाल्यानंतर शिक्षकांच्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन अनुदान हे मूळ आहरित केले जाणार नाही. मूळ शाळेतून म्हणजे जी मूळ शाळा होती तिथून गेली जाणार नाही याची दक्षता घ्यायची आणि सदरचे देयक मूळ शाळेतून आहरित झाल्यास त्याची जबाबदारी निश्चित केली जाईल याची नोंद घ्यावी. म्हणजे तुमचं मूळ वेतन जे त्या केंद्रामध्ये निघत असेल, त्या शाळेमधून निघत असेल, तर एकदा तुमचं समायोजन झालं तर तुमची मूळ शाळेमधून अनुदान पगार मिळणार नाही, तर ज्या ठिकाणी तुमचं समायोजन झालेलं आहे त्या ठिकाणी तुमचे पगार मिळेल. आता 25-26चं जे समायोजन होणार आहे तर त्याने तारखेवाईज दिलेलं आहे. आता म्हणजे 2000 समायोजन स्तर म्हणजे जिल्हास्तर, विभागस्तर, राज्यस्तर असे 3 स्तरामध्ये त्या ठिकाणी समायोजन होणार आहे. आता याच्या पुढचं मी त्याचा फायदा शिक्षण सेवकांना किंवा जे जिल्हा आउट होणार होते अशा शिक्षकांना होऊ शकतो का, तर ते सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून समोर आपण मी तुम्हाला सांगणार आहे. तर तत्पूर्वी कार्यवाही जे करायची आहे जिल्हास्तरीय म्हणजे जिल्हास्तरावरती ते काय करायचं की 13/2/2026 म्हणजे उद्याच्या 13 फेब्रुवारीपर्यंत रिक्त जागा संवर्गनिहाय, विषयनिहाय, इयत्तानिहाय तात्पुरती यादी काय करायची घोषित करायची आणि अतिरिक्त शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची तात्पुरती यादी त्या ठिकाणी घोषित करायची 13 तारखेला. त्यानंतर 20 तारखेला काय करायचं की काही आक्षेप असतील आणि हरकती असतील त्या हरकती घेणे 20 तारखेला लगेच त्या ठिकाणी आक्षेपाने हरकती होतील. आणि नंतर 25 तारखेला रिक्त जागा व अतिरिक्त कर्मचाऱ्यांची अंतिम यादी घोषित करणे. जर कोणाचा काही आक्षेप असेल तर त्या ठिकाणी तो आक्षेप नोंदवायचा आहे आणि त्यानंतर अतिरिक्त यादी जी आहे ती त्या ठिकाणी जिल्ह्याची ती अंतिम घोषित करायची. त्यानंतर लगेच म्हणजे पुढच्या 3 तारखेला 3 मार्चला समुपदेशनद्वारे समायोजन करणे. म्हणजे एखाद्या तालुक्यामध्ये जर अतिरिक्त शिक्षक ठरले असतील तर त्या तालुक्यात ते पहिले समायोजन करतील, तिथे नसतील तर मग जिल्ह्यात करतील, जिल्ह्यात नसतील तर विभागात करतील आणि विभागात नसतील तर मग राज्यामध्ये करतील. आता जे पहिले केंद्रवाईज पण बघतील म्हणजे केंद्रवाईज केंद्रामध्ये जर एखाद्या ठिकाणी जागा समायोजन होत असेल तर केंद्रात करतील, नसेल तर बीटवरती करतील, नाही तर मग तालुक्यात करून परत त्या ठिकाणी ते जिल्हास्तरीय आणि मग विभागीय स्तरावरती किंवा नंतर राज्यस्तरावरती केले जाईल. त्यानंतर जिल्हास्तर संपल्यानंतर विभागीय स्तराला काय करायचं की लगेच 3 दिवसानंतर 6 मार्चला विभागीय स्तरावर यादी सादर करायची आहे. त्यानंतर 10 मार्चला विभागीय स्तरावरील रिक्त जागा संवर्ग, इयत्तानिहाय तसेच अतिरिक्त कर्मचाऱ्यांची तात्पुरती यादी घोषित करायची. त्यानंतर 16 तारखेपर्यंत काही आक्षेप हरकती असतील त्या नोंदवायच्यात. नंतर लगेच 4 दिवसांनी म्हणजे 20 मार्चला रिक्त जागा आणि अतिरिक्त कर्मचाऱ्यांची यादी अंतिम घोषित करायची. त्यानंतर 25 तारखेला समुपदेशनाद्वारे लगेच समायोजन करणे आणि राज्यस्तराला 31/3 म्हणजे 31 मार्च 2026ला राज्यस्तरावर यादी सादर करणे असं वेळापत्रक त्या ठिकाणी दिलेलं आहे. प्राथमिक शिक्षक संचालनालय म्हणजे प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसाई साहेब असतील आणि माध्यमिक आणि उच्च माध्यमिकचे जे शिक्षण संचालक आहेत यांनी हे पत्र काढलेलं आहे. यामध्ये एक गोष्ट आता लक्षात घ्या की अनेक जिल्ह्यामध्ये अतिरिक्त शिक्षक आहेत. अतिरिक्त शिक्षक असल्यानंतर त्याची सिनियरिटीनुसार त्याला ते अतिरिक्त ठरवल्या जातं आणि त्यांचं समायोजन हे त्यांचं समायोजन केल्यानंतर म्हणजे जिल्हास्तर जसं मी तुम्हाला विभागानुसार सांगितलं जिल्हा, विभाग आणि राज्य
तर यामध्ये काय होणार की एखाद्या जिल्ह्यामध्ये अतिरिक्त शिक्षण सेवक झाले तर त्यांना फायदा हा होऊ शकतो की ते एखाद्या विभागामध्ये दुसऱ्या जिल्ह्यात जाऊ शकतात आणि विभागात झाले तर ते राज्यावरती सुद्धा जाऊ शकतात. आता यामध्ये काय झालं आहे की जरी सिनियर शिक्षक आपल्यासोबतचे सिनियर शिक्षक अतिरिक्त झाले तर ते पुढे नकार देतील, ते नकार पण देऊ शकतात. जर समजा त्यांनी नकार दिला तर त्याच्या नंतरच्या शिक्षकाचा अतिरिक्त ठरतील. आता त्यांनी जर नकार दिला तर यामध्ये काय होणार आहे, कारण अनेक जण आपापल्या स्वतःच्या जिल्ह्यामध्ये आहेत, त्यामुळं नवीन जे बाहेरच्या जिल्ह्यात लागलेत तर त्यांना फायदा असा होईल की त्यांनी नकार दिल्यामुळं आपले शिक्षण सेवक जर त्या ठिकाणी अतिरिक्त ठरले तर त्यांना तो जिल्हा बदलून मिळण्याची शक्यता त्या ठिकाणी वाढलेली असेल. परंतु आता त्या जिल्ह्यामध्ये किती शिक्षक प्रॉपरचे आहेत त्यानुसार किती तिथं अतिरिक्त ठरतात तर त्याचा फायदा जे त्या अतिरिक्त ठरणाऱ्या संख्येनुसार आपल्याला कळेल. आता जे लोक जिल्हा बदली होणार आहे, जिल्हा बदली होणार असल्याकारणाने आता हे काय करतील की जिल्हा बदलीमध्ये यांना लगेच 31 मेपर्यंत जिल्हा बदली करण्यात येणार असल्यामुळं एप्रिल आणि मे 2 महिन्यात त्यांचीसुद्धा जिल्हा बदली होणार. त्यामुळं असे शिक्षकसुद्धा जिल्हा स्तरावरती म्हणजे बाजूच्या जिल्ह्यामध्ये जाण्यासाठी ते त्या ठिकाणी नकार देऊ शकतात, कारण ते जिल्हा बदलीमध्ये त्यांच्या स्वतःच्या जिल्ह्यामध्ये जाणार असल्यामुळं ते त्याला नकार देऊ शकतात. त्यामुळं शिक्षण सेवकांना जर अतिरिक्त मोठ्या प्रमाणामध्ये जर ठरले तर त्याचा फायदा होऊ शकतो. आता ते ज्यावेळेस याद्या म्हणजे हे होतील, याद्या येतील त्यानंतर आपल्याला लक्षात येईल. आणि एक लक्षात घ्या की शिक्षक किती अतिरिक्त होतात, राज्यामध्ये शिक्षक किती अतिरिक्त होतात त्यानुसार शिक्षक भरतीचा पुढील रिक्त जागेचा आकडा आपल्याला कळणार आहे. कारण 1 ते 12पर्यंत सगळ्या जागा त्यांचं अतिरिक्तचं आकडेवारी, त्यांचं समायोजन आणि समायोजन झाल्यानंतर किती रिक्त जागा आहेत त्यामधल्या 80% रिक्त पदे भरणार असल्याची माहिती कळते. मग त्या 80% रिक्त पदे हे त्या जिल्ह्यामध्ये कुठल्या जिल्ह्यामध्ये किती रिक्त आहेत ते त्या ठिकाणी भरले जातील. त्यामुळं या पत्राचा परिणाम हा कार्यरत शिक्षक असो की शिक्षण सेवक असो या दोन्हीवरती त्या ठिकाणी होणार आहे. हे पत्र महत्त्वाचं आहे. बघूया की 13 तारखेला म्हणजे 13 फेब्रुवारीला जिल्हा स्तरावरती समायोजन प्रक्रिया सुरू झाल्यानंतर ज्यावेळेस अतिरिक्त शिक्षकांची यादी येईल त्यावेळेस शासन कशा पद्धतीने पुढचा निर्णय घेतं आहे त्यानुसार आपल्याला अतिरिक्त शिक्षकांचं समायोजन कुठं होतं काय होतं हे आपल्याला त्या ठिकाणी पाहावं लागणार आहे किंवा ते आपल्या लक्षात येईल. अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशा लेटेस्ट माहिती तुम्हाला यापुढेही या चॅनलवरती खात्रीशीर जी माहिती आहे, ऑथेंटिक माहिती तुम्हाला या चॅनलला मिळेल. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.